हे गाईस, मी वृंदा हेब्बाळकर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये। तर येस, आज आहे परत एक वीकेंड आणि आजचा आमचा प्लॅन झालेला आहे कॅम्प एरियामध्ये जायचा। तर कॅम्प बर्गर जे मोस्ट फेमस बर्गर इन पुणे आहे, तर ते खायला किंवा ते ट्राय करायला आणि कॅम्प एरिया एक्सप्लोअर करायला आम्ही जातोय। तर सध्या मी आणि माझी रूममेट मानसी आम्ही दोघीजण जातोय। पहिले ठरवलं होतं आयदर लोकल किंवा मेट्रोने जायचं, पण नंतर म्हटलं आपली स्वतःची गाडी घेऊन जाऊ, म्हणजे वेगवेगळ्या जागा थोडे एक्सप्लोअर करता येतात। सो आम्ही गाडी घेऊन जातोय, निघणार आता एक 15-20 मिनिटात। तर तिथे आम्ही काय काय करणार किंवा कॅम्प बर्गर कसा आहे काय आहे ते सगळं या ब्लॉगमध्ये कव्हर करणार आहे मी। तर तुम्ही बघा आणि ब्लॉग कंटिन्यू करा। तर येस, निघालो आहोत आम्ही जस्ट। तर अकोर्डीपासून कॅम्प हे 26 किलोमीटर दाखवत आहे। तर ऑन ॲन ॲव्हरेज 1 तास आम्ही पकडलेला आहोत, 1 तासमध्ये पोचू तिथे। आणि मेन आमचं आजचा दिवस चुकलेला आहे आय थिंक, कारण आज संडे आहे आणि पोचेपर्यंत 1-1.5 वाजणार आहे। तर मेन पीक टाईमला आणि पीक डेच्या दिवशी आम्ही जातो आहे, पण म्हटलं आता प्लॅन झाला आहे तर जाऊया, तिथे जाऊन बघायचं काय आहे ते। तर येस, जस्ट आम्ही पोचलेलो आहोत इथे आणि इथे पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती। म्हणजे बाहेरून बघितलं तर काय एकदम जुनी बिल्डिंग, असं गव्हर्मेंट कॅन्टीन्स असतात तसं, आणि बाहेरून तुम्हाला कळणार पण नाही की इतकं फेमस द कॅम्प बर्गर जे अख्ख्या पुणेमध्ये फेमस आहे, ते इतक्या छोट्याशा जागेत त्यांनी बसवलेलं आहे। तर इथे बघू शकता तुम्ही प्रचंड गर्दी आहे। तर इथे आत आल्या फर्स्ट फ्लोअरला त्यांचं काउंटर आहे, तर तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर द्यायचं, ते बिल देतात आणि मग वेटिंगला बसायचं किंवा टेबल बुक करण्यासाठी तिथेच उभं राहायचं। तर हे 34 इयर्स जुनं, 34 वर्षापासून हे कॅम्प बर्गर फेमस आहे। 34 इयर्सपासून त्यांचा हा बर्गर फेमस आहे। की गर्दी होती, म्हणजे असं लाईनमध्ये उभं पण राहता येत नव्हतं। तर मी आणि मानसीने ठरवलं की आम्ही पार्सल घेऊ आणि बाहेर जाऊन कुठेतरी बसून खाऊ। ही बघू शकता तुम्ही पार्सलची लाईन आहे, कारण आम्ही तर बसलो आहोत पार्सलच्या लाईनमध्ये। बोलू काय? सो गाईज, आम्ही ऑलरेडी अर्धा तास वेटिंगमध्ये उभं राहून इतकी प्रचंड गर्दी होती, तर आम्ही पार्सल आणले आणि आम्हाला मग क्वेश्चन होता की कुठे बसून खायचं। आणि फायनली इथे पार्किंगच्या तिथे एका दुकानाच्या बाहेर पायरीवर बसून आम्ही बर्गर खात आहोत। तर पायरीवर बर्गर खाण्याचा एक्सपिरियन्स आम्ही घेतो आहे। कॅम्प बर्गर इतके उत्सुकताने आलं होतं, बट वी आर एन्जॉईंग दिस। इजंट इट मानसी? आणि हे जे आहे ते छोटंसं हनुमान आणि महादेवचं मंदिर आहे। तर कॅम्प बर्गरच्याच बिल्डिंगच्या मागे हे मंदिर आहे, जे की खूप सुंदर मंदिर आहे। तर आम्हाला जाता जाताच हे दिसलं होतं, म्हणलं आता इतक्या लांब आलं तर या मंदिरामध्ये पण जाऊ। तर खूप शांत आणि मस्त वातावरण होतं इथलं। तर येस, हा होता छोटासा ब्लॉग। तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की या ब्लॉगला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुढच्या ब्लॉगमध्ये आपण परत भेटू, तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर।